यस, सर्वांना नमस्कार. मी PSI रेवणसिद्ध कदम. तुमच्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आहे. वर्षभरापासून आपण सगळेजण एकमेकांशी बोलतोय, वेगवेगळ्या गोष्टींवरती चर्चा करतोय. कारण आपल्याला ही 2 फेब्रुवारीला जी काही परीक्षा होणार आहे, या परीक्षेला ही परीक्षा पास करून आपल्याला मुख्य परीक्षेला जायचं आहे. मुख्य परीक्षा मला असं वाटतं 2 फेब्रुवारी ही आपल्या आयुष्यातली सोनेरी तारीख आहे, जी तुम्हाला मुख्य परीक्षेला घेऊन जाणार आहे. काही लोकांना पहिल्यांदाच मुख्य परीक्षेला घेऊन जाईल, काही लोकांना दुसऱ्यांदा घेऊन जाईल, काही लोकांना तिसऱ्यांदा घेऊन जाईल, काही लोकांना चौथ्यांदा घेऊन जाईल. परंतु मुख्य परीक्षा ही मुख्य परीक्षा असते. पहिली मुख्य परीक्षा असो किंवा चौथी मुख्य परीक्षा असो, ठीक आहे. मुख्य परीक्षा ही आपल्याला अधिकारी पदापर्यंत घेऊन जाणारी परीक्षा आहे. मला असं वाटतं की 2 फेब्रुवारी हा दिवस आपल्यासाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. कारण स्पर्धा परीक्षेचं आयुष्य जगत असताना आपल्यासाठी सणवार बरेचदा आपल्यासाठी नसतात. त्याच्यामुळे पूर्व परीक्षेची तारीख, मुख्य परीक्षेची तारीख, मुलाखतीची तारीख आणि निकालाची तारीख हीच आपल्यासाठी म्हणजे ह्याच तारखा आपल्यासाठी सणाच्या तारखा असतात. आणि मला असं वाटतं 2 फेब्रुवारी हा या दिवशी आपला सण आहे, हा उत्सवाचा दिवस आहे. आणि या दिवसाला आपण सगळेजण खूप ताकदीने सामोरे जाणार आहात याची मला खात्री आहे. म्हणजे वर्षभरापासून अगदी ज्या वेळेपासून तुम्ही अभ्यास करता त्या वेळेपासून मी तुम्हाला सातत्यानं ज्या वेळेला लेक्चर घेईल किंवा माझ्या लिखाणाच्या माध्यमातून सातत्यानं वेगवेगळ्या विषयाला धरून तुम्हाला टोकत असतो, तुमच्यावरती चिडत असतो, अनेकांना फोनवरून रागवतो. परंतु आता राहिलेले हे 2-3 दिवस आहेत, हे रागवण्याचे नाहीत, हे चिडण्याचे नाहीत. ह्या दिवसामध्ये मला असं वाटतं की तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढणं गरजेचं आहे, तुमच्या सगळ्यांचा कॉन्फिडन्स टिकून राहणं गरजेचं आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ घेऊन येतोय. मला एका गोष्टीची फार कल्पना आहे की खूप मनावरती दडपण आले, खूप भीती वाटते, टेन्शन आले, प्रेशर आले, परीक्षेला पास होईल का नाही, पेपर कसा येईल, अवघड येईल का सोपा येईल, मला वेळ पुरेल का नाही, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची भेळ मला असं वाटतं की आपल्या डोक्यामध्ये सुरू आहे. सातत्यानं गडबड सुरू आहे. हे वाचायचं राहिले, ते वाचायचं राहिले, हे बघायचं राहिले, ते बघायचं राहिले. ठीक आहे, सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. परंतु कितीही टेन्शन येत असलं, कितीही प्रेशर येत असलं तरी येणारी 2 तारखेची परीक्षा ही आपल्याला तेवढ्याच ताकदीने द्यायची आहे. कारण वर्षभर जो अभ्यास केलाय तो वर्षभर अभ्यास आपल्याला 2 फेब्रुवारीच्या 1 तासात उतरवायचा आहे. ठीक आहे, कारण हा 1 तास लक्षात ठेवा, आयुष्य बदलवणारा ठरू शकतो. पूर्व परीक्षापासून मुख्य परीक्षेला गेला की तुम्ही मुख्य परीक्षा तितक्या ताकदीने करणार आहात, तितक्या ताकदीने पास होणार आहात. परत तुम्ही PSIची परीक्षा देत असाल तर ग्राउंड करणार आहात, मुलाखत देणार आहात. आणि मुख्य परीक्षेला चांगले मार्क पडले किंवा तुम्ही जर पाडले तर STI, ESO डायरेक्ट सब रजिस्टर तुम्ही डायरेक्ट होणार आहात. ठीक आहे, मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांची भयंकर मेहनत झालेली आहे. जसं परीक्षा जवळ येईल तसं वेगवेगळ्या माध्यमातून मी तुम्हाला सातत्यानं त्या गोष्टीची जाणीव करून दिलेली आहे. 1 महिना राहिला, 20 दिवस राहिले, 10 दिवस राहिले, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. माझ्यापर्यंत जेवढं तुमच्यासाठी करता येईल तसं प्रत्येक गोष्ट मी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे, 2 फेब्रुवारीच्या परीक्षेला आपण सगळेजण सामोरे जातोय. ठीक आहे, आता वास्तविकता राहिलेत आपल्याकडे 2-3 दिवस. ह्या 2-3 दिवसामध्ये काय करायचं, पेपरच्या आदल्या दिवशी काय करायचं, पेपरच्या दिवशी काय करायचं आणि पेपरच्या 1 तासामध्ये काय करायचं, या सगळ्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत. कारण अभ्यासाचा काळ जेवढा महत्वाचा असतो त्याच्यापेक्षा जास्त काळ हा परीक्षेचा 1 तास महत्वाचा असतो. ठीक आहे, मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचा वेळ, सगळ्यात इम्पॉर्टंट टाइम, ठीक आहे, हाच 1 तास अनेक लोकांना मुख्य परीक्षेला घेऊन जाईल. हाच 1 तास अनेक लोकांना पुन्हा पूर्व परीक्षेचा अभ्यास करायला भाग पाडेल. म्हणून लक्षात ठेवा, हा वेळ आपल्यासाठी भयंकर महत्वाचा आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण मुख्य परीक्षेला पात्र होणार आहात. कारण जीवाचं रान होईपर्यंत गेले वर्षभरापासून तुमच्या सगळ्यांचा अभ्यास सुरू आहे. ठीक आहे, मी जवळून बघतोय अनेक पोरं माझ्यापाशी रडलेत अभ्यास होत नाही म्हणून. अनेक मुलींची ज्यांना घरातून लग्नासाठी प्रेशर आहे, अशा कितीतरी मुली सर घरी बोलवत आहेत, लग्नाचं बघायचं चाललंय, मला अभ्यास करायचा आहे, मला पूर्व परीक्षा पास व्हायचं आहे, परंतु घरचे ऐकत नाही. ह्या सगळ्या परिस्थितीमधून तुम्ही मार्ग काढत आज इथपर्यंत पोहोचलाय. आणि लक्षात ठेवा, ही तारीख आपल्यासाठी आता आयुष्य बदलवणारी ठरणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या तारखेला आपण एकदम ताकदीनं सामोरं जायचं आहे. ठीक आहे, घाबरायचं नाही. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, जो हरा वही जो लढा नाही. ठीक आहे, मला असं वाटतं की आपल्या धाडसाच्या पुढे जगातली कुठलीच गोष्ट मोठी नाही. जर आपण धाडसानं, जर आपण ताकदीनं, जर आपण पूर्ण क्षमतेने एखाद्या गोष्टीला जर सामोरं गेलो तर मला असं वाटतं की आपल्या धाडसाच्या पुढे जगातली कुठली गोष्ट मोठी आहे. आणि जे इथं सांगितलंय की 2 तारखेला तोच हरणार आहे जो लढणार नाही. आणि आपल्याला लक्षात ठेवा, काही झालं, आपला अभ्यास सगळ्यांचा झालाय, प्रत्येक म्हणजे पूर्व परीक्षेत येणाऱ्या प्रत्येक पोराचा अभ्यास झालेला आहे. पण जो 100% क्षमतेनं त्या परीक्षेमध्ये लढणार आहे तोच पोरगा तुम्हाला मुख्य परीक्षेला दिसेल. जो शांत राहील, जो वायबल होणार नाही, जो आपण जे वर्षभरामध्ये काय केलंय, किती मेहनत घेतली, किती रात्री जागवल्यात, हे जो पोरगा आठवणार आणि जो पोरगा त्या
या गोष्टींचा व्यवस्थित वापर 1 तासामध्ये करणार, मला असं वाटतं की तोच पोरगा मुख्य परीक्षेला दिसणार आहे. तुम्हाला बरेचदा असे कितीतरी पोरं दिसतील, हे मी उदाहरण नेहमी देत असतो की आपण त्याला म्हणजे अभ्यास करत असताना आपण त्याला कुठलीही गोष्ट विचारली तो डिरेक्टली उत्तर देणारा पोरगा ज्यावेळेला 1 तासामध्ये तो 1 तासाचा पेपर देऊन ज्यावेळेला बाहेर येतो आणि ज्यावेळेला त्याचे आन्सर केल्यानंतर ज्यावेळेला आपण त्याचे मार्क बघतो त्यावेळेला त्याला मार्कच्या याच्यावर गेलेले नसतात. का? कारण अभ्यास करणं हा भाग वेगळा आहे आणि पेपरच्या 1 तासामध्ये टिकून राहणं, पेपरच्या 1 तास जिंकणं हा भाग वेगळा आहे. मला असं वाटतं पेपरच्या 1 तास ज्यानं जिंकला तोच पूर्व परीक्षा जिंकू शकतो, एवढं मात्र निश्चित आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, हारा वही जो लढा नाही, जो लढणार नाही तो आज पण हारलेला आहे, मग त्यानं पेपरला गेलं नाही तरी चालेल, परंतु ज्याला जिंकायचं आहे, ज्याला पूर्व परीक्षा पास व्हायची आहे त्याला लढावंच लागल. का लढावं लागल? कारण एवढी जीव जाईस्तोवर, मी नेहमी सांगतो, जीव जाईस्तोवर अभ्यास केला पाहिजे तो तुम्ही केलाय. आणि मला असं वाटतं की एवढी मेहनत केल्यानंतर आता घाबरण्यात काही मजा नाही. अशी म्हणजे तुम्हाला घाबरूनही परीक्षा द्यायची आहे आणि ताकदीनंही परीक्षा द्यायची आहे. घाबरून परीक्षा दिली तर 5 मार्क कमी होणार आहेत आणि ताकदीनं धाडसानं परीक्षा दिली 5 मार्क तुम्हाला एक्स्ट्रा पडणार आहेत आणि तेच 5 मार्क कट ऑफ पेक्षा एक्स्ट्रा तुम्हाला असणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की घाबरायचं नाही, पूर्ण ताकदीनं आपल्याला हे पूर्व परीक्षेला सामोरं जायचं. पूर्व परीक्षा पास व्हायची आहे म्हणून गेले वर्षभरापासून आपल्या सारखी धडपड चालली, हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे वाचायचं आहे, ते वाचायचं आहे. सकाळी रात्री लवकर झोपायचं, सकाळी लवकर लायब्ररीमध्ये यायचं, दुपारी जेवण करून 8 तासाची लिस्ट घेऊन परत लायब्ररीमध्ये यायचं, परत 4-5 वाजता चहा प्यायचा, परत अभ्यास येऊन बसायचं, परत 8-9 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, परत जेवण करायचं, परत 11 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, परत रूमला जायचं, परत झोपायचं, परत सकाळी उठायचं, परत तेच रुटीन. हे सगळं तुम्ही वर्षभर केले, वर्षभर सगळी तुमची धडपड सुरू आहे. पण येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये अभ्यास हा सुरूच असला पाहिजे, परंतु शांतताही तुमच्याकडे पाहिजे. तुम्हाला वायबल होऊन चालणार नाही, तुम्हाला टेन्शन घेऊन चालणार नाही. शांतपणे आपला अभ्यास करणं गरजेचं आहे. स्वतःला सातत्यानं सांगायचं की माझा अभ्यास खूप चांगला झालाय, मी खूप जास्त वेळा रिव्हिजन केल्यात, मी 100 टेस्ट पेपर सोडवल्यात, मी कुठल्या सणाला घरी गेलो नाही, मी आई वडिलांसोबत पाहिजे तेवढं फोनवरती बोललो नाही, मी सगळ्या गोष्टी इग्नोर केल्या, मी कोणाच्या पार्टीला गेलो नाही, मी कोणाचे वाढदिवस केले नाही, मी कोणासोबत चहा प्यायला वेळ घालवला नाही. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, आठवायच्या. या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी विचार करून तुम्हाला शांत राहणं भयंकर महत्वाचं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आता हे जे काही तुमचे 2-3 दिवस राहिलेत, ह्या 2-3 दिवसामध्ये सगळेच पोरांना प्रेशर आहे, सगळ्याच पोरांना टेन्शन आहे, सगळेच पोरांचं हृदय धडधड करते, कुणाची छाती मोकळी नाही. ठीक आहे, श्वास घेताना सुद्धा त्रास होतोय, सारखे हृदय भरून येते. ठीक आहे, रडू वाटते, कारण परीक्षा जवळ आलेली आहे, वर्षभराची मेहनत त्याच्या पाठीमागे आहे. परंतु काही केलं तरी आपल्याला शांत राहणं खूप महत्वाचं आहे. कठीण परिस्थितीमध्ये, अवघड परिस्थितीमध्ये लक्षात ठेवा, जो शांत राहील तोच लक्षात ठेवा विजेता ठरणार आहे. त्याच्यामुळे हा शब्द वर्षभर जरी ह्या शब्दाचा वापर केला नसेल, वर्षभर जरी या शब्दाचं महत्व तुम्हाला कळलं नसेल, तर ह्या 2-3 दिवसामध्ये हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. टेन्शन येत असेल, प्रेशर येत असेल तर शेजारी असणाऱ्या मंदिरामध्ये जा, 10 मिनिटं बसा. ठीक आहे, डोळे मिटून बसा, ओंकार करा. पण लक्षात ठेवा की गडबड करायची नाही, कारण गडबड जर केली किंवा म्हणजे खूप काय तर राहिले म्हणून 10 पुस्तकं घ्यायचे, वाचायचं, हे राहिले ते राहिले, म्हणजे आपण काय म्हणतो की मागच्या वर्षभरापासून रोज 10 तास अभ्यास केला ना, आता लायब्ररीमध्ये जाऊन 15-15 तास बसतोय. ठीक आहे, उगीच स्वतःला खेचत बसायचं नाही. आपली कॅपॅसिटी 10 ते 12 तासाची आहे, तेवढंच खेचायचं. ठीक आहे, तुम्ही थोडं खेचू शकता, पण अति खेचू नका. अति खेचलं तर ते तुटणार आहे. जसं तुमचं शेड्यूल चाललंय तसं शेड्यूल चालू द्या. उगीच 10 तासावरून 15 तास, 16 तास, 17 तास रात्री जागायच्या असले प्रकार करत बसू नका. रात्र जर जागला ना तर लक्षात ठेवा आजारी पडायचे लक्षणं आहेत. त्यामुळे आणि ह्या 2-3 दिवसात आजारी पडला म्हणजे आपण नापास झालो, लक्षात ठेवा. खूप ठणठणीत राहायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे शांत राहणं आपल्यासाठी भयंकर महत्वाचं आहे. कितीही प्रेशर आलं, कितीही भीती वाटली, कितीही टेन्शन आलं तर स्वतःला नेहमी सांगत राहा, ऑल इज वेल, सगळं व्यवस्थित होणार आहे, सगळं चांगलं होणार आहे. मी कुणाचं वाईट केलं नाही, माझं कधी वाईट होणार नाही. मी वर्षभरापासून मेहनत केल्या, त्या मेहनतीला 2 तारखेला यश येणार आहे. त्यामुळे मला शांत राहायचं आहे. स्वतःला नेहमी समजवत राहा. म्हणजे इतरांनी कुणी समजवलं तरी तेवढा तुमच्यावर फरक पडेल असं वाटत नाही, पण ज्यावेळेला तुम्ही स्वतःला समजवाल त्यावेळेला तुम्ही शांत राहाल. त्यामुळे स्वतःला नेहमी सांगायचं, हे 3 चेहरे आठवायचे. कितीही मानसिकता खराब असली, कितीही वातावरण खराब असलं, कितीही रडू येत असलं, बेकार वाटत असलं, ठीक आहे, परीक्षेची भीती वाटत असते, तरी स्वतःला सांगायचं, या तिघांना आठवायचं, स्वतःला सांगायचं की ऑल इज वेल, सगळं व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे. ठीक आहे, पेपरची भीती वाटत आहे, खूप टेन्शन आलं, तेच. ठीक आहे, मला असं वाटतं की हे टेन्शन घेऊन काय होणार आहे, डोक्यातनं जाळ बाहेर निघणार आहे आणि आपली केस जाणार आहे. ठीक आहे, एवढं टेन्शन घेऊन काय होईल, नुकसानच आहे. त्याच्यावर कितीही भयंकर वातावरण परिस्थिती असली तरी ह्या फकड्यासारखं आपल्याला शेड्यू ठोकून उभा राहायचं. ठीक आहे, कितीही वाईट परिस्थिती होऊ द्या, तेवढ्याच ताकदीनं
उभं राहायचं, तेवढ्याच ताकदीनं लढायचं. ठीक आहे. त्यामुळे परिस्थितीला असं सामोरं जाण्यापेक्षा परिस्थितीला असं जर सामोरं गेला तर लक्षात ठेवा यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त असतात. तुमची कमजोरी लक्षात ठेवा, आता बाहेर काढू नका. तुम्हाला धाड, तुम्ही कितीही कमजोर असला, ठीक आहे, आतून तुम्ही कितीही कमजोर असला, मेंटली तुम्ही कितीही वीक असला, तरी ह्या परीक्षेला तुम्हाला अशाच ताकदीनं सामोरं जायचं आहे. कसा हे पेपर येऊ दे, मी तेवढ्याच ताकदीनं सोडवणार आहे. आणि मला असं वाटतं की हा फोटो आपल्या सगळ्यांना नेहमी मोटिवेट करत असतो. ठीक आहे. म्हणजे जास्तीत जास्त मुलांना पडलेला हा एक प्रश्न आहे की परीक्षेला वाचलेलं परीक्षेला आठवेल का. एक गोष्ट खूप प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही जर प्रामाणिकपणे अभ्यास जर केलेला असेल तर परीक्षेला जे जे काही तुम्ही वाचलेलं आहे ते सगळं तुम्हाला आठवणार, सगळं आठवणार. हा माझा शब्द आहे. ठीक आहे. सगळं आठवणार तुम्हाला. आता जरी तुम्हाला वाटत असेल की मला एखाद्याने तुम्हाला कुठल्या मित्रांना प्रश्न विचारले ते तुम्हाला तो सांगता येत नसेल तर आपल्याला लगेच टेन्शन यायला लागणार की मी आताच वाचलं, मला कसं सांगता येत नाही, मला कसं आठवत नाही. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पण ज्या वेळेला पेपर खऱ्या अर्थानं समोर येतो ना तर त्यावेळेला प्रत्येक शब्द ना शब्द आपल्याला आठवत असतो. मला असं वाटतं की परीक्षेला आठवेल का किंवा ह्या असल्या चिंता करत बसण्यापेक्षा आपण कसे चांगल्या पद्धतीने राहिलेल्या दिवसामध्ये रिव्हिजन करू शकतो ह्याच गोष्टीकडे आपला भर असला पाहिजे. तुम्हाला आठवणार याची गॅरंटी माझी. तुम्ही जर व्यवस्थित ताकदीनं प्रामाणिकपणे जर आणि तळमळीने जर अभ्यास केला असेल तर 2 फेब्रुवारी जर तुम्हाला आठवणार तर मला फोन करा. ठीक आहे. मी खात्रीने सांगतो, कारण माझ्यासोबत हे झाले. हा एक परीक्षेचा भाग आहे. भीती वाटणं, टेन्शन, प्रेशर, आठवेल की नाही, डोक्यावरती बर्डन येणं, भीती वाटणं, ठीक आहे, दडपण येणं, ह्या सगळ्या गोष्टी परीक्षेचा भाग आहेत. त्या तुमच्यात झाल्या पाहिजे. त्याशिवाय पण परीक्षेला मजा नसते. पास झाल्याचा आनंद त्याशिवाय पण येत नाही. ठीक आहे. आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टीचे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. ही एक कॅज्युअल गोष्ट आहे, नॉर्मल गोष्ट आहे. ही गोष्ट प्रत्येकासोबत होतच असते. अगदी महाराष्ट्रात टॉपर आलेल्या पोराला सुद्धा जाऊन तुम्ही विचारा, त्याला आदल्या दिवशी असं वाटलेलं आहे किंवा परीक्षेला जायच्या आधी असं वाटलेलं आहे की आपल्याला आठवेल का, आपण पास होऊ का, आपल्याला चांगले मार्क येतील. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचा विचार आपण सध्या तरी केला नाही पाहिजे. सध्या तरी म्हणण्यापेक्षा कधीच केला नाही पाहिजे, कारण तुम्हाला सगळं आठवणार आहे. बरेचदा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या अभ्यासिकेमध्ये अशा चर्चा सुरू असतात की पेपर सोपा येईल का पेपर अवघड येईल. ठीक आहे. मला असं वाटतं पेपर सोपा येईल का अवघड येईल हे आता तुम्हाला 2 तारखेला कळणार आहे. पेपर सोपा आला तर तो अख्ख्या महाराष्ट्राला सोपा येणार आहे. पेपर अवघड आला तर तो अख्ख्या महाराष्ट्राला अवघड येणार आहे. ठीक आहे. पेपर सोपा आला तर साहजिक आहे कट ऑफ वाढणार आहे. पेपर अवघड आला तर कट ऑफ कमी येणार आहे. ठीक आहे. पेपर जरी सोपा आला तरी ते तुम्हाला चांगलेच मार्क पडणार आहेत. पेपर अवघड आला तर सर्वांच्या बरोबरीनं मार्क पडणार आहेत. ह्याच्यावर पुढची गोष्ट सांगतो, पेपर सोपा आला तर प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. पेपर सोपा आला म्हणून खुश व्हायचं नाही, अवघड आलं म्हणून टेन्शन घेत बसायचं नाही, कारण तो सगळ्यांनाच अवघड आहे. ठीक आहे. एखादा प्रश्न सुटला नाही म्हणून टेन्शन घ्यायचं किंवा सलग 4-5 प्रश्न सुटले नाही म्हणून टेन्शन घ्या, असं काही नसतं. ठीक आहे. जर तुम्ही एवढा ताकदीने अभ्यास करून जर तुम्हाला जर पेपर जर जात असेल तर तो प्रत्येक पोराला जाणार, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. ठीक आहे. त्यामुळे ह्या गोष्टीची चर्चा, ह्या गोष्टीचा विचार कधीच करायचा नाही. बरेच असं होतं की मागच्या वर्षी पेपर थोडासा अवघड आला होता, या वर्षी पेपर बहुतेक सोपा येईल. ठीक आहे. अशा चर्चा होत असतात, पण असल्या चर्चांना अर्थ नसतो. जो पोरगा पास होणार असतो ना किंवा ज्याला चांगल्या मार्काने पास व्हायचं असतं ना, तो पोरगा असल्या विचारांमध्ये, असल्या चर्चांमध्ये कधी अडकून पडत नाही. त्याच्या डोक्यात एकच असतं की चांगली रिव्हिजन अजून कशी होईल, जास्तीत जास्त प्रॅक्टिस कशी होईल आणि पेपरला मला चांगले मार्क कशा पद्धतीने येतील, ह्याच गोष्टीवरती त्या जो पास होणार त्याचा भर असतो आणि तुमचाही भर त्याच गोष्टीवरती असला पाहिजे. ठीक आहे. पेपरच्या आदल्या दिवशी काय करायचं, तुमचा पेपर 2 फेब्रुवारीला आहे. 1 फेब्रुवारी हा पेपरच्या अगोदरचा दिवस आहे. मला असं वाटतं की सगळ्यात जास्त धडधड वाटणारा दिवस, सगळ्यात जास्त वेगळेपण इतर दिवसांपेक्षा वेगळेपण ज्या दिवशी वाटतं तो दिवस म्हणजे 1 फेब्रुवारी आहे. 1 फेब्रुवारी. ठीक आहे. तर हा दिवस म्हणजे सगळ्यात जास्त तुम्हाला वेगळेपण काहीतरी वातावरणामध्ये जाणवेल, थोडंसं डिस्टर्ब असल्यासारखं जाणवेल, थोडंसं डोक्यावरती प्रेशर आल्यासारखं वाटणार आहे, कारण दुसऱ्या दिवशी तुमचा पेपर आहे, दुसऱ्या दिवशी तुमच्या अस्तित्वाची परीक्षा आहे. आणि मला असं वाटतं की हा दिवस तुमच्यासाठी फार थोडासा तणावाचा असू शकतो, पण ह्याचं मॅनेजमेंट आपल्याला एकदम प्रॉपर करायचं आहे. बरेचदा असं होतं, तुम्हाला कोणतरी सांगते की आता पेपर 2 दिवसावरती 2 फेब्रुवारीला आहे, तर 1 तारीख आणि 31 तारीख या 2 दिवशी काही अभ्यास करायचा नाही, रिलॅक्स राहायचं, शांत राहायचं. मी तुम्हाला आजही सांगतो, अजिबात रिलॅक्स राहायचं नाही. रिलॅक्स म्हणजे अभ्यास अजिबात सोडायचा नाही. त्या दिवशी जे तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे त्या अभ्यासाचं केलेलं नियोजन व्यवस्थित फॉलो करायचं. जर तुम्ही दिवसभर अभ्यासामध्ये गुंतून जर राहिला तरच लक्षात ठेवा बऱ्याच गोष्टीचं प्रेशर तुम्हाला जाणवणार नाही, टेन्शन येणार नाही. तुम्ही प्रॉपर तुमच्या रिव्हिजनमध्ये गुंतून राहाल. ठीक आहे. त्याच्यामुळे दिवसभराचं जे काही शेड्यूल केलेलं आहे ते प्रॉपर फॉलो करायचं. आणि सकाळी जे काही ज्या टायमिंगला तुम्ही जाताना लायब्ररीत त्याच टायमिंगला जायचं, परंतु इव्हिनिंगला येत असताना थोडंसं लवकर यायचं, म्हणजे जवळपास बऱ्यापैकी तुम्ही 6 वाजता तुमचा अभ्यास बंद करा. ठीक आहे.
6 वाजता अभ्यास बंद करा आणि 6 वाजल्यानंतर तुमची सगळ्या गोष्टीची तयारी सुरू होत्या. कुठल्या गोष्टींची? हॉल तिकीट घ्यायचं 2 कॉपीज, ठीक आहे. आयडेंटिटी प्रूफ घ्यायचं 2 कॉपीज, 2 पेन घ्यायचे चांगले, ठीक आहे. परीक्षेला चाललोय, आयोगाची परीक्षा देणार की 2 रुपये वाले असले फालतू पेन घेऊन जाऊ नका. चांगले टॉपचे पेन घेऊन जायचे, कारण ही परीक्षा आपल्याला मुख्य परीक्षेला नेणार आहे. व्यवस्थित घेऊन जायचे, नाही तर 2 रुपये वाले घेऊन जाईल आणि काहीतरी खराब व्हायचं, शाही संपायची किंवा त्याची ते पुढची काहीतरी ते तुटून जायचं, पुढची निप असते ती तुटून जायची, ठीक आहे. त्याच्यामुळं पेन घेऊन जात असताना चांगले घेऊन जा, ठीक आहे. म्हणजे तुमचं टेन्शन तुम्हाला काय राहणार नाही. सोबत घड्याळ राहू द्या, कारण कंबाईनची पूर्वपरीक्षा ही वेळेची परीक्षा आहे. सातत्यानं दर एका विषयाचे प्रश्न संपल्यानंतर आपल्याला वेळ बघावा लागतो. त्याच्यामुळे वॉच बरोबर राहू द्या. कुणाचं नसेल तर एखाद्या मित्राचं घ्या, डबल असेल तर विकत घ्या, ठीक आहे. पण हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण ही टाइम मॅनेजमेंटची परीक्षा आहे आणि टाइम मॅनेजमेंट करायचं असेल, प्रॅक्टिस केलीच आहे, परंतु हे तुमच्यासोबत असणं अत्यंत गरजेचं आहे, ठीक आहे. ह्याच्या जोरावरती बऱ्याच गोष्टी आपल्याला मॅनेज करता येतात, ठीक आहे. एखादा दुसरा मिनिट जास्त झाला तर लगेच आपण स्पीडली थोडंसं सोडवायला वगैरे घेतो, पण हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. पाणी बॉटल घ्या. शक्यतो 1 तासाचा पेपर आहे, पाणी प्यायला शक्यतो वेळच भेटत नाही, एवढा आपण गुंतून गेलेला असतो. पण झालंच, खूपच वायबल झालं, फारच थरथर करायला लागला, हाताला घाम सुटला, ठीक आहे, डोकं दुखायला लागलं, तर थोडं पाण्याची बॉटल सोबत राहू द्या, ठीक आहे. त्याच्यामुळे पाणी बॉटल सोबत घ्या. हे सगळं जे आहे सगळं अगोदरच्या दिवशी भरून ठेवायचं बॅगमध्ये. नाहीतर पेपरला जायच्या आधी 1 तास कुठतरी गाडी थांबवतो, हॉल तिकीट घेतो, पेन घेतो आणि तिकडे परीक्षा बुडू द्या मग बसा रडत, ठीक आहे. तर हे जे काय आहे तर आदल्या दिवशी घ्या. उगीच बिनकामाचा शहाणपणा पेपरच्या दिवशी करायचा नाही. पेपरच्या दिवशी थेट ऑटोमध्ये बसता की डायरेक्ट तुमच्या हॉल सेंटरवरती तुम्ही केलेला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यामुळं हे जे काय आहे ते अगोदरच्या दिवशी आपण व्यवस्थित बॅगमध्ये भरून ठेवायचं. रात्रीच्या वेळेला, ठीक आहे, रात्रीच्या वेळेला जेवण करताना हलकं करा, ठीक आहे. उगीच अर्धा परीक्षा उद्या म्हणून अर्धा 1 किलो चिकन खात बसाल, मटन खात बसाल, सकाळी होऊन जाईल कार्यक्रम, ठीक आहे. त्यामुळे हलकं फुलकं रोज जेवण करता, जे तुमच्या शरीराला सूट झालेलं आहे तेच जेवण करा, ठीक आहे. विचित्र आणि वेगळेपणा काय आणण्याचा प्रयत्न करू नका. पेपर झाल्यानंतर तुम्हाला जे काय खायचं आहे ना ते काही खा, पण पेपर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जसं रुटीन चाललंय तसंच रुटीन आपलं सुरू राहतं, ठीक आहे. या 2 माणसांशी बोला. काय आपल्या आयुष्यातला सगळ्यात भावनिक विषय आहे, ठीक आहे. जगाच्या पाठीवरती तुमचा आत्मविश्वास वाढवणार ही 2च माणसं आहेत. तुम्ही त्यांच्याशी कसंही वागला तरी मला असं वाटतं की रात्री झोपायच्या वेळेला ह्या दोघांशी बोला. त्यांच्याशी बोलल्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढेल, ठीक आहे. मला असं वाटतं की आपला आत्मविश्वास वाढवणार हीच माणसं आहेत आणि ह्यांच्याशी रात्री नक्की आपण, तुम्ही रोज बोलतच असाल पण जर 2-3 दिवसातून एकदा जर आई वडिलांशी बोलत असाल तर किमान परीक्षेच्या आधी यांच्यासोबत बोला, ठीक आहे. शक्य झालं तर पेपरला जायच्या आधी बोला, ठीक आहे. पण किमान पेपरच्या आदल्या दिवशी आई वडिलांसोबत नक्की बोला, तुम्हाला नक्की रिलॅक्स वाटेल, ठीक आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे, शक्यतो 11च्या आत झोपा. तुम्हाला जर रात्रीचा 2-2, 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करायची जर सवय असेल तर त्या दिवशी किमान प्रयत्न करा की तुम्ही 11च्या आत झोपा, ठीक आहे. लवकर झोपण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सकाळी चांगली झोपून लवकर उठा. अनेक मुलांना हा प्रॉब्लेम असतो की परीक्षेच्या आधी रात्रभर झोपच लागत नाही, ठीक आहे. जर तसं होत असेल तर बर्डन घ्यायचं नाही, ठीक आहे. कारण रात्रभर न झोपून सुद्धा 65च्या वर मार्क घेणारे पोरं आहेत, ओके. त्याच्यामुळं मला असं वाटतं की जर झोप लागलीच नाही तर हे टेन्शन घ्यायचं ना, तेवढ्याच ताकदीनं प्रयत्न करायचा आणि ज्यांना झोप लागते ना त्यांनी गप झोपायचं. नाहीतर सरांनी सांगितले झोप जरी नाही लागली तर ते पोरं 65च्या वर मार्क घेतात. प्रत्येकाला ते सूट होतं अशातला भाग नाही. तुम्हाला झोप लागते ना, गप 7-8 तासाचे चांगले झोप घ्यायची व्यवस्थित प्रॉपर, ठीक आहे. आणि पण त्यासाठी 11च्या आत झोपलं पाहिजे. सकाळी 6-7ला जरी तुम्ही उठला तरी आपल्याला काही टेन्शन नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे रात्री आई वडिलांशी बोलून लवकर झोपाच. पेपरच्या दिवशी काय करायचं? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पेपरला वेळेत पोहोचा, ठीक आहे. का वेळेत पोहोचा? कारण ज्या दिवशी परीक्षा असते ना त्या दिवशी पुण्यासारख्या ठिकाणी, म्हणजे मी ह्या गोष्टीचा अनुभव घेतलाय, पुण्यासारख्या ठिकाणी उबेर ओला बुकच होत नाहीत, ठीक आहे. आपण ऑटोनं जायचं म्हणतो आणि पेपर आपला असतो 11ला, 10:30चा शेवटचा टाइम असतो आणि आपण 10 वाजता निघतो म्हणतो 15 मिनिटात पोहोचतो, पण ऑटोच मिळत नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी ऑटो बुक असतात, ठीक आहे. त्याच्यामुळं अगोदरच किमान 1-1.5 तास अगोदर निघा आणि पेपरला वेळेत पोहोचा. जर तुमचं सेंटर हे 20 किलोमीटर 25-30 किलोमीटर जर असेल तर लक्षात ठेवा आदल्या दिवशी जर तिथं जाऊन राहिला तरी हरकत नाही, ठीक आहे. पण जर तुमच्या पण शक्यतो 2 व्हीलरवरून जाऊ नका, कारण 2 व्हीलरवरून आता सध्या थोडंसं थंडीचं वातावरण आहे. 2 व्हीलरवरून जात असताना सगळे भयंकर थंडी लागते, ठीक आहे. डोकं दुखू शकतं तिथं तुम्ही गेल्यानंतर. त्याच्यामुळे 20-25-30 किलोमीटर लांब जर तुमचं सेंटर असेल, आता पुण्यासारख्या ठिकाणी असतं जवळपास 40-45 किलोमीटर लांब सेंटर असतात. त्याच्यामुळे ज्यांचं एवढ्या लांब आहे त्यांनी आदल्या दिवशी तिथं जाऊन राहिला, एखादी रूम केली हॉटेलची, तिथं जाऊन राहिला तरी हरकत नाही, ठीक आहे. पण उगीच सकाळी उठायचं लवकर 7 वाजता 2 व्हीलर घ्यायची, कोणाची तरी मित्राला बोलवायचं गाडीवरून एवढ्या लांब जायचं, तर त्याला काही मजा नाही, त्याला काही अर्थ नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे एवढं जर 20-25-30-40-50 किलोमीटर जर लांब सेंटर असेल तर आदल्या दिवशी जाऊन राहिलेलं कधी आपल्याला फायद्याचं असतं.
लवकर उठणं, जवळच्या जवळ चालत मस्तपैकी आपण सेंटरला पोहोचू शकतो. ठीक आहे. त्यामुळे पेपरला वेळेत पोहोचा, गडबड करू नका. जर पेपरला जर वेळेत पोहोचला नाही तर लक्षात ठेवा, जी काही मेहनत केलेली आहे ती अख्खी वाया जाईल. तिथं तुम्ही काय, मी सुद्धा काय करू शकत नाही, कुणीच काय करू शकत नाही. शेवटी वेळ फार महत्वाची आहे आयोगाला, आणि एकदा जर ते गेट जर बंद करून घेतलं तर परत आपल्याला आत घेतलं जात नाही. त्याच्यामुळे परीक्षेला एकदम प्रॉपर वेळेत पोहोचा. ठीक आहे. चलो, पेपरच्या 1 तासात काय करायचं, सगळ्यात महत्वाचा पॉईंट. सगळं झालं, काय काय करायचं, पण हे जे आहे हे लयच महत्वाचं आहे. मला असं वाटतं की ह्याच्या जीवावरती जाता आपण मुख्य परीक्षेला जाणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे आता तुम्ही अभ्यास करत असाल, मी सातत्यानं सांगायचो की पेपरच्या 1 तासामध्ये आपण काय करणार आहोत हे तुमचं प्लॅनिंग हे आधीच झालेलं असलं पाहिजे, आणि ते तुम्ही केलंच असेल. पण तरीही मी काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल, काही गोष्टींची आठवण करून देण्याचा प्रयत्न करेल, ज्याचा तुम्हाला 2 फेब्रुवारीला जी काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या 1 तासामध्ये 1,00,000% फायदा होणार आहे. त्या गोष्टीची व्यवस्थित काळजी घ्यायची. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट पेपरला, ठीक आहे, ह्याच्या आधीची पण गोष्ट, पेपरला 15-20 मिनिटं आपल्याला आत घेतलं जातात. आपण आज जाऊन बसतो, गप शांत जायचं, डेस्कवरती बसायचं, इकडं तिकडं उगीच काही बघत बसायचं नाही, कोणाला काही नाव विचारायचं नाही, तू कुठून आहेस, किती वर्षापासून अभ्यास करतो, मुख्य परीक्षा दिली का. ठीक आहे. कोणाला पाणी बॉटल द्यायचा प्रयत्न करायचा नाही, कोणाला पेन द्यायचा प्रयत्न करायचा. एवढे मोठे समाज सुधारक मला असं वाटतं की काय व्हायची गरज नाही. ठीक आहे. आपलं शांतपणे बघायचं. ठीक आहे. वाटलंच वेळ आहे अजून पेपरला, तिथं मस्त रुमाल टाकायचा, डोकं टेकून थोडंसं रेस्ट घ्यायची. ठीक आहे. हरकत नाही, पण उगीच इकडं तिकडं बघ, ह्याला काय बोल, त्याला काय बोल. ठीक आहे. असले प्रकार करायचे नाही. ठीक आहे. त्याचबरोबर पेपरला, आणि पेपर जो आहे तो तुम्हाला 11 वाजता तुमच्या हातात मिळणारच आहे. त्याच्यामुळे जे काही तुमचे सुपरवायझर असतात त्यांना उगीच म्हणायचं सर पेपर लवकर द्या, वेळ झाला, तुम्हाला वेळ कळतो का, असले फालतू प्रकार करत बसायचे नाही. पेपर तुम्हाला 11च्या आतच मिळणार आहे. 11 वाजून गेल्यानंतर तुम्हाला पेपर देऊच शकत नाही. ठीक आहे. 11च्या आतच पेपर तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे उगीच प्रेशर घ्यायचं नाही, सर पेपर द्या, हे करा ते करा. तुम्हाला वेळेत पेपर मिळेल, शांत राहायचं, पेपर आले की ताकदीनं सोडवायचं. ठीक आहे. आन्सर शीट ज्यावेळेला आपल्या हातात येते, आन्सर शीट लय व्यवस्थित भरा बरं का, मी आत्ताच सांगतोय. तुमचा जो काही नंबर आहे तो व्यवस्थित भरा, बुकलेट नंबर आहे तो व्यवस्थित भरा, तुमचा जो कोड आहे तो व्यवस्थित भरा. वर तुमचा नंबर केल्यानंतर खाली जे गोल असतात ना, खाली जे गोल ते व्यवस्थित करा, नंबरचे गोल. ठीक आहे. ते व्यवस्थित करा, व्यवस्थित करा. वेळ द्या त्याला, 5 मिनिटं जाऊ द्या, वेळ द्या. तुमचा जो काही कोड असेल तो व्यवस्थित लिहा, ABCD हा जो तुमचा काय कोड असणार आहे तो अगदी व्यवस्थित लिहा. ठीक आहे. इथं चुकवू नका. परत रिझल्ट येईपर्यंत डोक्याला टेन्शन असतं. अरे मी म्हणजे सगळ्याला आपण विचारत असतो, किंवा मला सुद्धा बरेचसे मागच्या वेळेला फोन आले, सर Aच्या जागी बीच करून आलो, सर 2च्या जागी 3च करून आलो, सर खालचा बोरच करायचा चुकवला. हे असले सगळे प्रश्न मला तुमचे येत असतात. मग मला असं वाटतं की हे सगळे प्रश्न विचारत बसायचे नसतील, किंवा रिझल्ट लागेपर्यंत प्रेशरमध्ये जर राहायचं नसेल तर 5 मिनिटं जास्त वेळ द्या, पण हे जे आहे हे अगदी व्यवस्थित करा. ठीक आहे. तुमचं फर्स्ट इम्प्रेशन हेच आहे, आन्सर शीट. त्याच्यामुळे व्यवस्थित भरा. वेळ असतो 5-10 मिनिटं, शांततेत भरायचं, अजिबात गडबड करायची नाही. ठीक आहे. दुसरा महत्वाचा पण, पेपर हातात आल्यावर तो व्यवस्थित चालायला. ज्यावेळेला आपल्या हातात पेपर येईल, लगेच पेपर आला पहिल्या प्रश्नापासून सोडवायला सुरुवात केली, असले प्रकार करू नका, असला उद्योग करू नका. पेपर वेगळा सुद्धा येऊ शकतो. 2023 सारखा आपण तुम्हाला म्हणलं की मॅथ रिजनिंगला 20 प्रश्न येतील, पण त्यावेळेला गट क आणि गट ब यांचा पेपर संयुक्त होता, एकत्र होता. आणि आता जो काय पेपर आहे तर गट ब ची परीक्षा वेगळी होते, गट क चा पेपर वेगळा होतोय, आणि दोन्ही परीक्षेचे मार्कांमध्ये काहीतरी किंवा प्रश्नांमध्ये काहीतरी वेगळेपणा असू शकतो. त्याच्यामुळे पहिल्या 30-40 सेकंदामध्ये आधी पेपर चाल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मॅथ रिजनिंगचे प्रश्न हे 20च आहेत का 15 आहेत. ठीक आहे. म्हणजे कोणत्या विषयाचे प्रश्न कमी जास्त झालेत का ते बघा. ठीक आहे. पॉलिटीचे प्रश्न 10च राहिलेत का. ठीक आहे. परत जिओग्राफीचे प्रश्न 15 झालेत का, हिस्ट्रीचे प्रश्न 15 झालेत का 10च आहेत, हे सगळं व्यवस्थित बघा. म्हणजे हे बघितल्यानंतर एक अंदाज येतो आपल्याला की कुठल्या विषयासाठी किंवा कुठल्या विषयाच्या प्रश्नासाठी आपल्याला किती वेळ द्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे पेपर व्यवस्थित बघा, एखादा मिनिट गेला तरी हरकत नाही. ठीक आहे. पुढचा महत्वाचा पॉईंट आहे, आवडत्या विषयापासून पेपर सोडवायला सुरुवात करा, किंवा जशी प्रॅक्टिस केली आहे तसाच पेपर सोडवा. ठीक आहे. पेपरला गेल्यानंतर तुम्ही ठरवलेलं असतं की आता जिओग्राफी पासून पेपर सोडवायला सुरुवात करायची, जिओग्राफी पासून. आणि पेपरला गेल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही पेपर ओपन करता त्यावेळेला पहिला प्रश्न असतो सायन्सचा, आणि तो पहिला प्रश्न आपल्याला सोपा वाटतो, आणि लगेच आपण सायन्स पासून सोडवायला सुरुवात करतो. पहिला एक प्रश्न सोपा असतो, तिथले प्रश्न एवढे भयंकर असतात की आपल्याला कळायचं बंद होतं, आपला कॉन्फिडन्स लूज होऊन जातो. ठीक आहे. उगीच जे आपण प्रॅक्टिस केल्या त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही उगीच कार्यक्रम करायला जायचं नाही.
शांत राहून जशी आपण प्रॅक्टिस केली आहे तेच पेपर सोडवत असताना तुम्ही पहिल्या प्रश्नापासून सोडवत असाल तर तिथूनच सुरुवात करा. आणि तुम्ही जर आवडत्या विषयापासून सुरुवात करत आहात किंवा आवडत्या विषयापासून पेपर सोडवायची प्रॅक्टिस केली आहे तर तिथूनच तुमचा पेपर सोडवा किंवा तिथूनच पेपर सोडवायला घ्या. उगीच वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करू नका. नापासून बाहेर या. वाटतं तेवढं सोपं नाही या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, जशी प्रॅक्टिस केली त्याच पद्धतीने आपण पेपर सोडवला पाहिजे. गोल करताना चुकवू नका. हे बघा, हे आता लहान पोराचे म्हणजे हे पहिला अटेम्प्ट असेल तर अशा चुका होतात. दुसरा तिसरा अटेम्प्ट जर असेल आणि अशा जर चुका होत असेल तर आपली स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये राहायची आपली पात्रता नाही एवढं मात्र निश्चितपणाने सांगतो. कारण आपल्याला माहित आहे दिवसेंदिवस स्पर्धा वाढते, दिवसेंदिवस अधिक ताकद असणारे पोरं या क्षेत्रामध्ये यायला लागलेत आणि आपण अशा चुका करतोय. प्रत्येकाला ज्ञान आहे. तुम्ही जी पुस्तकं वाचताय तोच तो वाचतोय, तुम्ही 10 रिव्हिजन करताय तो पण 10 रिव्हिजन करतोय, तरीही तुम्ही पास होताय तो पास होत नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण म्हणजे ज्या काही चुका असतात चुका कमी करणं ही लय महत्वाची गोष्ट आहे. लय महत्वाची. चुका जर कमी केल्या ना म्हणजे चुका कमी करणाराच पोरगा लक्षात ठेवा चांगले मार्क घेऊ शकतो. आता सगळ्यांना सगळ्याच गोष्टी माहित आहेत, कसा पेपर सोडवायचा, काय करायचा, पण जो अशा ज्या चुका करतो ना, गोल करताना चुकवायचा, सोपे प्रश्न चुकवायचे, तर असा पोरगा लक्षात ठेवा मागच पडणार. त्यामुळे ह्या गोष्टींची तुम्हाला लय काळजी घ्यावी लागणार. ठीक आहे. दुसरा पुढचा महत्वाचा पॉईंट आहे, एखादा प्रश्न अवघड वाटला म्हणून त्यात अडकून पडू नका. येणारे प्रश्न आधी सोडवा. एखादा प्रश्न आहे पॉलिटीचा आणि तो पॉलिटीचा प्रश्न तुम्हाला आलाच नाही, ठीक आहे, पंचायत राजवरचा प्रश्न तुम्हाला आलाच नाही, तर उगीच त्या प्रश्नाला युगोवर घेण्यात काय मजा नाही. मी पॉलिटी एवढं 50 वेळा रिव्हिजन केले आणि हा प्रश्न मला सुटतच कसा नाही, मला माहितच कसं नाही, असं डोकं लावून तो प्रश्न तिथं सोडवण्याचा प्रयत्न करू नका. त्या जर प्रश्नाला 1 मिनिटाच्या वर जर वेळ जात असेल तर लगेच प्रश्न स्किप केला पाहिजे. आणि जर तुम्ही त्या प्रश्नामध्ये अडकून जर गेला तर त्या एका अवघड प्रश्नामुळे तुमचे पुढचे 4-5 सोपे प्रश्न सोडवायचे राहणार आहेत, कारण तुम्हाला वेळच पुरणार नाही. त्याच्यामुळे कुठं अडकून पाडायचं किंवा कुठं पुढे जायचं हे आपल्याला निश्चितपणानं कळलं पाहिजे. त्याच्यामुळे एखादा प्रश्न अवघड वाटला बिनधास्त सोडायचा. आपल्याकडे 99 प्रश्न आहे तिथे ताकद लावायची, पण उगीच सोप्या 4-5 प्रश्नाची ताकद एका अवघड प्रश्नाला लावण्यात काही सुद्धा मजा नाही. ठीक आहे, 4-5 प्रश्न ते आधी सोडवणं फायद्याचं का तो एक प्रश्न सोडवणं फायद्याचं? ते 4-5 प्रश्न आधी सोडवणं फायद्याचं. त्याच्यामुळं एखादा प्रश्न अवघड वाटला म्हणून त्याच्यामध्ये अडकून पडू नका, तर येणारे प्रश्न आधी सोडवा. ठीक आहे, प्रश्न नीट वाचा. लय पोरांचा हा प्रॉब्लेम आहे, उत्साहाच्या भरामध्ये काहीतरी वेगळंच वाचायचं आणि काहीतरी वेगळंच उत्तर गोल करायचं, आणि गोल केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे हा प्रश्न आपण नीट वाचलाच नाही, आणि प्रश्न नीट न वाचल्यामुळे तुमचा हा इथे एक प्रश्न गेलेला असतो. आणि तुम्ही ज्यावेळेला पूर्व परीक्षेचा निकाल जातो त्यावेळेला आपण 0.25 नापास झालेला असतो. एवढा भयंकर तोटा हे आपल्या चुकीचा आपल्याला मिळत असतो. ठीक आहे, म्हणून प्रश्न वाचत असताना एकदाच प्रश्न वाचायचा, काळजीपूर्वक वाचायचा, शब्द वर्ड टू वर्ड वाचायचा. लक्षात ठेवा, अजिबात गडबड करायची नाही. प्रश्न चुकीचा वाचला की तुमचा मार्क गेलाच म्हणून समजा. त्याच्यामुळे प्रश्न वाचताना काळजी घ्यायची. ठीक आहे, सोपे प्रश्न चुकवू नका. सोप्या प्रश्नांमध्ये कन्फ्युज होऊ नका. आयोगाचे जे काही प्रिव्हियस इयर प्रश्न आलेले आहेत असे प्रश्न तर तुमच्याकडून कधीच चुकले नाही पाहिजे. जो प्रश्न पुस्तकामधला आहे, जो प्रश्न तुम्ही पुस्तकात वाचलेला आहे, तो प्रश्न तुमचा परीक्षेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकला नाही पाहिजे. कारण इतर पोरांचे असे प्रश्न बरोबर येत असतात. जर असे प्रश्न आपले जर चुकले तर आपण निकालामधून त्याच दिवशी बाहेर आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळे असे प्रश्न कशा चुकणार नाहीत या गोष्टींची आपण अधिक काळजी घेतली पाहिजे. पेपर सोपा आला म्हणून खुश व्हायचं नाही आणि पेपर अवघड वाटला म्हणून नाराज होऊ नका. अगदी बरोबर आहे. एक पेपर जर सोपा आला तर अधिक काळजीपूर्वक, कारण कट ऑफ जास्त लागणार आहे त्याच्यामुळं. आणि बरेच असं होतं की पेपर सोपा आला म्हणून उत्साहाच्या भरामुळे पोरं एकदम पेपर धड 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 सोडवत असतात आणि परीक्षेवरून बाहेर आल्यानंतर लक्षात येतं अरे इथे असं वाचायचं होतं का, इथं असं शब्द होतं का, मी असंच वाचलं, ठीक आहे मी असंच गोल केलं. कारण उत्साहाच्या भरामध्ये आपल्याकडून भयंकर चुका होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे अधिक सावधगिरी बाळगायची. 1 तासाचा पेपर आहे, 1 तास भयंकर स्ट्रिक्ट होऊन पेपर द्यायचा आहे. त्याच्यामुळे पेपर सोपा आला म्हणून खुश व्हायचं नाही, सावधगिरीनं प्रश्न वाचायचे, आणि पेपर अवघड आला म्हणून नाराज व्हायचं नाही, कारण अख्ख्या महाराष्ट्राला तो अवघड असणार आहे आणि कट ऑफ पण कमी लागणार आहे. त्याच्यामुळे जेवढं आपल्याला व्यवस्थित येते तेवढं 100% ताकदीनं सोडवायचं आहे. त्याच्यामुळे कसाही पेपर उद्या कसाही तुमचं टेम्परामेंट हे व्यवस्थितच राहिलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही वायबल नाही झाला पाहिजे. ठीक आहे, प्रेशर नाही आलं पाहिजे. शांतपणे तेवढ्याच उत्साहानं, तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच एनर्जीनं आपल्याला पेपर सोडवायचा आहे. ठीक आहे, सगळ्यांना वाटणारा हा एक महत्वाचा भाग, अटेम्प्ट किती करायचा. मी नेहमी सांगत असतो तुमचा अटेम्प्ट हा 90च्या वरच असला पाहिजे. 90च्या वर आणि 95च्या जवळपास आपला अटेम्प्ट राहिला पाहिजे. कारण कंबाईंड पूर्व परीक्षेला 1 लाईनर प्रश्न असतात. आणि लक्षात ठेवा की जेवढा जास्त अटेम्प्ट करेल तेवढा कंबाईनला फायदा होत असतो. म्हणजे तुम्ही 10% मारले, 10 पैकी तुमचे 3 जरी बरोबर आले तरी तुम्ही प्लसमध्ये असता, एवढा चांगला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 80च्या आसपास 80 किंवा 75 अटेम्प्ट करत असाल ना
तर आजच तुम्ही बाहेर आहात. ठीक आहे. अपवाद जर सोडले, कारण 75 पैकी तुमचे 65 बरोबर येणार आहेत का? 65 बरोबर येणार. अपवाद जर सोडले तर असे प्रश्न, एवढे प्रश्न 75 पैकी 65 अॅक्युरेसी कोणाचीच नसते. ठीक आहे. त्याच्यामुळे ॲटम हा आपला 90च्या वर असला पाहिजे. ठीक आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची प्रश्न, एखादा प्रश्न खूप अवघड आहे, तो आपल्याला समजत नाही, तर तो प्रश्न 3 वेळा वाचा. 3 वेळा वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काही ना काही क्लू तुम्हाला नक्की सापडणार आहे. 100% सापडतो. तो 3 वेळा प्रश्न वाचा. काहीतरी क्लू सापडल्यानंतर जे उत्तर तुम्हाला असं वाटते की अरे हा क्लू इथं जमतोय, तर ते आन्सर मारा. 99% आपलं ते उत्तर बरोबर असतं. त्याच्यामुळे त्या गोष्टींची काळजी घ्या. आज मला वाटतं की सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आज रेवण कदम तुमच्यासोबत बोललेला आहे, आणि मला असं वाटतं की काही झालं, कशी परिस्थिती असली, ठीक आहे, काही वाटत असलं तरी आता डोक्यामध्ये एकच असलं पाहिजे, बस अभिजित नाही. खूप वर्ष झाली, आता लय झालं, लय मेहनत केली, लय वर्षापासून नापास होत आलोय. ह्या वर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये पास व्हायचंय. मुख्य परीक्षा कारण आईबापाच्या अंगाला गुलाल लावायचं. ठीक आहे. बापाची स्वप्न आपल्यासाठी भयंकर मोठी आहेत. गेले कित्येक वर्षापासून आस लावून बसलेत दोघे पण. आणि मला असं वाटतं की स्वतःसाठी राहू द्या, किमान त्या 2 चेहऱ्यांसाठी आपल्याला लक्षात ठेवा की पूर्वपरीक्षा पास व्हायची आहे. मान्य आहे की पल्ला अजून खूप लांब आहे, पण जोपर्यंत पूर्वपरीक्षा पास होत नाही तोपर्यंत लक्षात ठेवा यशाची किरण दिसणार नाही. पूर्वपरीक्षा पास झाला की मुख्य परीक्षा पास होणं फार कठीण नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की थकायचं नाही, घाबरायचं नाही. कारण लक्षात ठेवा की गावाकडे एखाद्या वर्षी पाऊस जरी नाही पडला तरी आपला बाप कधी थकला नाही, आपल्या बापाने कधी टेन्शन घेतलं नाही. कारण मुलाबाळांना वाढवायचं होतं, संसार चालवायचा होता. पण लक्षात ठेवा त्या फकड्यानं काही कुठल्याही म्हणजे न थकता त्यानं मार्ग काढले. लक्षात ठेवा त्यानं संसार उभा केला, त्यानं तुम्हाला एवढं शिकवलं. आज जरी तुम्ही पुण्यासारख्या, छत्रपती संभाजीनगर सारख्या, अहिल्यानगर सारख्या शहरामध्ये त्यांनी तुम्हाला शिकायला पाठवलं, आणि आज महिन्याला तोच बाप आपल्याला 10,000-15,000 हजार रुपये महिन्याला पाठवतो. अनेकांना कमी पाठवत असेल, 7-8 हजार रुपये पाठवत असेल, पण हे जे सगळे पैसे आहेत ते त्याच्या क्षमतेपेक्षा कमी आहेत. तुम्हाला तो पैसे पाठवतो म्हणून तुम्हाला वाटत असेल की आपला बाप खूप श्रीमंत आहे, पण तो कसे पैसे पाठवतो त्याची जाणीव लक्षात ठेवा आपल्याला कधी होऊन देत नाही. आणि मला असं वाटतं की त्याचं ऋण फेडायची किंवा त्या आई वडिलाचं ऋण फेडायचा दिवस हा 2 फेब्रुवारी आहे. लक्षात ठेवा. असे कित्येक जणांचे आई वडील असतील की माझा पोराला पेपर चांगला होऊ दे, जाऊ दे, माझं पोरगा अधिकारी होऊ दे, म्हणून अनेक आईबाप हे नवस करतात. बरं का पोरांना, नवस, देवाला नवस करतात. ठीक आहे. एवढा लक्षात ठेवा, तुमच्या एमपीसी सोबत त्यांचा सुद्धा जीव अडकलेला आहे. ठीक आहे. मला असं वाटतं की किमान म्हणजे त्या दोघांना जरी तुम्ही कायम आठवत जरी राहिला तरी तुम्हाला कधी थकल्यासारखं वाटणार नाही. आई वडील पाठवत असलेल्या पैशाची जाण ही आपल्याला असली पाहिजे. वर्षभर मला माहिती आहे की तुम्ही मेहनत केलेली आहे, पण जर तुम्हाला असं वाटलं की आता सगळं नको झालंय, फार भीती वाटते, तर लक्षात ठेवा बापाचा चेहरा आठवला पाहिजे. किती वाईट परिस्थितीमध्ये त्या माणसाला कधी भीती वाटली नाही. मग आपल्याला अशा परिस्थितीमध्ये वाटू नये, कारण आपण हे जीव तोड अभ्यास केलाय, आपण हे भयंकर मेहनत केले, आपण हे रक्ताचं पाणी होईपर्यंत लायब्ररीमध्ये बसलोय. ठीक आहे. बाकीची पोरं मूवीला जात होते, बाकीची पोरं मोबाईलवरती वेब सिरीज बघत होते, पण मी मात्र अभ्यास करत होतो. मी टेस्ट पेपर सोडत होतो, मी रिव्हिजन करत होतो. बाकीची पोरं दिवाळीला, पाडव्याला 4-4, 5-5 दिवस घरी जायचे, पण मी मात्र लायब्ररीमध्ये बसलेला असायचो. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केलेल्या असतील तर 2 फेब्रुवारीची तारीख फक्त तुमच्यासाठी पोरांनो. ठीक आहे. तुमच्यासाठी. आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा आहेत. मी एकच सांगेल, काही झालं तर फक्त आणि फक्त जिंकून या. ठीक आहे. मी जेवढं काय करण्याचा प्रयत्न केलाय, ठीक आहे, माझ्यासाठी तुमची जी काही महत्वाचं जे काही गिफ्ट असेल किंवा माझ्या प्रतीची कृतज्ञता असेल ती एकच की फक्त ज्या दिवशी तुम्ही जिंकून याल तीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट असेल. आणि मला असं वाटतं की 2 फेब्रुवारीला तुम्ही सगळेजण ताकदीनं जिंकून याल. आणि या 2 फेब्रुवारीच्या दिवशी लक्षात ठेवा की आपल्याला खूप ताकदीनं लढायचं आहे, जिंकायचं आहे, कारण मुख्य परीक्षेला पात्र होऊन यावर्षी आपल्याला अधिकारी होऊन बाहेर पडायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा आहेत. पेपरवरून आल्यानंतर पुन्हा एकदा आपण चर्चा करू, पण आता फक्त फोकस ऑन 2 फेब्रुवारी. ठीक आहे. सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा. पेपरवरून आल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा करू. थँक्यू सो मच.